नमस्कार सांगलीकर, काय म्हणताय? आज बेसिक मॉडेल क्रेटा आलं ते आपल्याकडं. ह्याचं आहे की नाही सगळंच काम करायचं होतं. म्हणजे 360 कॅमेरा, अँड्रॉइड प्लेअर, लॅमिनेशन आणि बाकीचे बाहेर शो आयटम बसवते. मग सगळं काम ठरवून आहे की नाही साजिद भाऊ, रमजान भाऊ आणि मी तिघं लागलो दरवाजे उघडायला. मग सगळे दरवाजे उघडणार की नाही पहिला स्पीकर्स फिटिंगसाठी आहे की सगळं प्रेस एक नंबरमध्ये मारून घेतलं. त्यानंतर रमजान भाऊने स्टेअरिंग ओढून घेतला स्टेअरिंग स्विचसाठी. हे त्यांनी घेतले ब्लूपंगचे 360 कॅमेरा HD मधले आणि हे JBLचे कॉम्पोनंट. आणि हा ब्लूपंगचा आहे की नाही जमायका 990 मॉडेल आणि 360 अटॅचेबल प्लेअर विथ अँड्रॉइड ऑटो विथ कारप्ले. मग इकडे आहे की नाही रमजान भाऊ पूर्ण स्टेअरिंग हातात घेऊन बसला. मग त्यानंतर आहे की नाही साजिद भाऊ आणि मी दोघांनी आहे की नाही कॉम्पोनंट स्पीकरचं आणि मागच्या स्पीकरचं काम एक नंबरमध्ये कडकमध्ये आवरून घेतलं. त्यानंतर आहे की नाही अँड्रॉइडसाठी सगळं डॅशबोर्ड ओढून घेतलं. मग मी आहे की नाही मिरर फोल्डिंगचं वायरिंग आहे सगळं अंडरग्राऊंडमध्ये घ्यायला लागलो. त्यात आहे की नाही आमच्या दुकानाची मालकीण म्हणते बघा, आमची जोया राजवाले म्हणजे मामाची मुलगी. त्याला की नाही शाळा सुट्टी असल्यामुळे की नाही संध्याकाळी काय तिथं आणायचं होतं त्यामुळे आलती ती. मग त्यानंतर ती गेली. त्यानंतर मी काय केलं माहिती आहे का, मग 360 कॅमेराचं पूर्ण वायरिंग घ्यायला लागलो. आणि आता आहे की नाही मग रमजान भाऊ आणि छोटू भाऊ दोघं मिळून आहे की नाही 360 कॅमेरा सगळं फिटिंग करून घ्यायला लागले. मग आता त्यांचं मिरर फोल्डिंग किटचं आणि कॅमेराचं काम होतं आहे की नाही मी त्यांची ओरिजिनल मिरर आहे की नाही डिक्कीत काढून व्यवस्थित ठेवले. मग त्यानंतर आहे की नाही मिरर फोल्डिंग किट बसवून आपले 360 कॅमेराचे 2 कॅमेरे अडचला अडकून टाकले. इकडे बाहेर आहे की नाही आमची विरापदा पण आलते खूप दिवसातनं. आम्ही दोघांनी काय केलं अँड्रॉइड सॉकेट टू सॉकेट एक नंबरमध्ये वायरिंग करून टाकलं. मग त्यानंतर आहे की नाही मिरर फोल्डिंग किटचं पूर्ण पॅनल रिप्लेस करून टाकलं. मग छोटू भाऊन काय केलं माहिती आहे का, आत लॉक अनलॉकची वायरी जोडणं आहे की नाही आणि मिररची वायरी जोडून पहिलं चेक करून घ्या म्हणलं मिरर फोल्डिंग किट. हे बघा कसं होते, हे अनलॉक आणि हे लॉक कसं एकदम मस्क्याचं काम करते ना मिरर फोल्डिंग किट, एकदम जेन्युइन बसलेलं मित्रांनो. मग त्यानंतर आहे की नाही हा फ्रंट कॅमेरा अडकून घेतला तात्पुरता. आणि ह्याला आहे की नाही मित्रांनो हे कंपनी जाळा पण आहे की नाही ओरिजिनल बसवलेला. म्हणजे तुम्हाला वाटणार नाही की बाबा एक्स्ट्रा टोटर फिटिंग केल्यात. मग त्यानंतर सगळे दरवाजाने एक नंबर फिटिंग करून टाकले. आत रमजान भाऊ सनग्लासवर फिटिंग केला. त्यानंतर आहे की नाही डिक्की ट्रे पण आहे की नाही एकदम ओरिजिनलमधला फिटिंग करून घेतला एक नंबरमध्ये. मग त्यानंतर राहिला तर आत काय माहिती काय लॅमिनेशन. मग छोटू भाऊ आणि रमजान भाऊ दोघांनी मिळालं की नाही सगळं आतलं स्वच्छ सगळं करून की नाही एकदम बॉक्स फिटिंगमध्ये आहे की नाही लॅमिनेशन ओकेमध्ये करून घेतलं. मग तो पण बाहेर आहे की नाही मी हा फ्रंट कॅमेरा बसवला, हा रिअर कॅमेरा बसवला आणि दोन्ही मिररचे कॅमेरा एक नंबरमध्ये फिटिंग करून घेतले. मग त्यानंतर स्टेअरिंग स्विच आणि स्टेअरिंग ओकेमध्ये आणि कडकमध्ये फिटिंग करून टाकलं. मग अँड्रॉइड प्ले चालू करून ब्लूटूथ चालू केला. मग डायरेक्ट वायरलेस मोबाईल ओपन झाला पहिला. मग त्यानंतर मस्त 360 आपली गाडी गर्र गर्र असं फिरवली. मग त्यानंतर 4 कॅमेरा चेक करूया म्हटलं. त्याचा आहे की नाही 360चं कॅमेरा सेटिंग ओकेमध्ये लावून घेतलं. मग त्यानंतर 360 ॲप्लिकेशनमध्ये गेलो. मग 360 कॅमेरा चेक करा म्हटलं. मग सगळे 4 कॅमेऱ्यात की नाही परत एकदा चेक करूया म्हटलं आणि दादांना सगळं ओकेमध्ये चेक करून दाखवूया म्हटलं. मग 4 कॅमेरा एक नंबरमध्ये चेक करून दादांना दाखवले. त्यानंतर 4 कॅमेराचं कॅलिब्रेशन लावून आहे की नाही परफेक्टमध्ये कॅमेरा अँगल सेट करून कॅमेरा एक नंबरमध्ये फिटिंग केले. मग ही गाडी आहे की नाही दादांना आहे की नाही 360 कॅमेरा बसून बाकी सगळे शो आयटम बसून आहे की नाही एक नंबरमध्ये करून पाठवली. मग भावांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की फॉलो करा आणि लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका.